अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये बैठक. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती झाल्यानंतर ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगल्या प्रकारे काम करत आहेत. ते एक महान नेते. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सहकाऱ्यांना घरगड्याची वागणूक दिली गेली, त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला. त्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. राजन साळवींच्या शिवसेनेमधील प्रवेशामुळे कोकणामध्ये ठाकरेंना मोठा धक्का. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आणि दुःख दोन्ही आहे. 2024चा पराभव जिव्हारी लागला. विनायक राऊतांनी माझ्या विरोधात काम केलं. युती सरकारमध्ये राऊतांनी माझ्याऐवजी केसरकरांना मंत्री केलं. पक्षप्रवेशावेळी राजन साळवींची प्रतिक्रिया. भाजपची सत्ता आल्यापासून लोकशाही उरली नाही. युतीमध्ये येण्यासाठी भाग पाडलं जात आहे. अंजली दमानी यांची राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया. राजन साळवीनंतर शिवसेनेकडून ठाकरे गटाला दुसरा धक्का. चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोड यांचा आनंद आश्रमामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा. काही प्रकाशात आले तर काही अजून प्रकाशात आले नाहीत. राऊतांच्या पवार आणि शिंदेंवरील टीकेवरून उदय सामंतांचं सूचक वक्तव्य. आमचा कोणताही व्यक्ती गद्दार शिंदेंकडे जाणार नाही. ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून आदित्य ठाकरे यांचा दावा. आदित्य ठाकरे यांच्याकडून आज आपल्या सर्वच खासदारांची भेट घेण्यात आली. कोकणामधील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेची ऑफर. भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. मंत्री उदय सामंतांकडून भास्कर जाधव यांना शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर. ठाकरेंची माणसं गळाला लावण्याचं काम रोज सुरू आहे. काही लोक दबावाला बळी पडतात तर काही सरकारी यंत्रणांना. भास्कर जाधव यांची टीका. तर भाजपचे जास्त आमदार निवडून आल्यानं शिंदेंचं महत्त्व कमी झालंय. अंबादास दानवे यांचा निशाणा. स्नेहभोजनासाठी आम्ही प्रतापराव जाधव यांच्याकडे गेलो होतो. ऑपरेशन टायगर असं काही नाही. कुणीही आमच्या संपर्कात नाही. ठाकरे गटानं नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून स्पष्टीकरण. ठाकरेंच्या खासदारांकडून अरविंद केजरीवाल यांची भेट. आदित्य ठाकरे, संजय दिना पाटील, प्रियंका चतुर्वेदी, भाऊसाहेब वागचौरे यांची केजरीवालांसोबत चर्चा. आदित्य ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. तर दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांची भेट न घेतल्यानं चर्चांना उधाण. आपण शरद पवारांपेक्षा मोठे आहोत असं आदित्य ठाकरेंना वाटलं असेल. मला पुरस्कार दिल्यामुळे पवारांचा तिरस्कार करायला लागले आहेत. पवारांवर अविश्वास दाखवणं योग्य नाही. शिंदेंची ठाकरेंवर टीका. ठाकरे गटाचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटत नाहीत का? उद्धव ठाकरे आमच्यासमोर फडणवीसांना भेटायला गेले होते. पवारांनी कसं वागावं हे सांगणं योग्य नाही. जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल. शरद पवार अजित पवारांनाही भेटले. अजित पवारांच्या मंचावर शरद पवार असतात तेव्हा आम्हाला देखील वाईट वाटतं. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. शिंदेंच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या. आदित्य ठाकरे यांची खासदारांना सूचना. तर मंत्र्यांनी बोलावल्यावर जायला हवं. खासदारांकडून आदित्य ठाकरे यांच्या मतावर नाराजी व्यक्त. शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी थैथयाट केल्यानंतर ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थित. तर काही प्रकाशामध्ये आलेत, अजून काही प्रकाशात आले नाहीत. उदय सामंतांचं सूचक वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना भेटायला जाताना आदित्य ठाकरे यांनी परवानगी घेतली होती का? परवानग्या घेत बसले तर एकही माणूस पक्षामध्ये राहणार नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जरा दमानं घ्यावं. प्रवीण दरेकरांचा टोला. आदित्य ठाकरेंना आमदार खासदारांवर विश्वास राहिला नाही. आदित्य ठाकरे यांनी खासदारांना दिलेल्या सूचनेवरून शंभूराज देसाईंचा टोला. खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा. आदित्य ठाकरे यांच्या खासदारांना सूचना. दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदारांसोबत संवाद. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांची दिल्लीमध्ये पत्रकारांवर अरेरावी. प्रतापराव जाधव यांच्या घरातील स्नेहभोजनाच्या प्रश्नावर संजय जाधव यांच्याकडून संताप. माझ्या मतदारसंघामध्ये अजित पवारांची ढवळाढवळ. माझं राजकारण संपवण्याची अजित पवारांना हौस. तर नजीब मुल्ला यांना अजित पवारांनी निधी दिला, ताकद दिला. आव्हाड यांचा आरोप. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार.
राहुल गांधींचे निकटवर्ती अशी सपकाळ यांची ओळख. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असती तर मी पार पाडली असती. प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांकडून माझ्या नावाची शिफारस, पक्षानं दिलेली जबाबदारी मी वेळोवेळी पार पाडली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. सत्ता मिळाली की लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. दुसऱ्याला कमी लेखू नका, जनतेचा विश्वास उडवू नका. बावनकुळेंच्या टीकेनंतर विजय वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर. काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार. 28 फेब्रुवारीला हा पक्षप्रवेश होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार. अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही. सूत्रांची माहिती. बीडमधील 5 वर्षातील नियोजन विभागातील प्रशासकीय मान्यतांच्या चौकशीची धस मागणी करणार होते. सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी. वार्षिक तरतुदीच्या 70% निधी वापरण्याच्या सूचना. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण आल्याचा चर्चा. करुणा मुंडे यांच्या तक्रारीनुसार मंत्री धनंजय मुंडेंना कारणं दाखवा नोटीस. करुणा मुंडेंच्या नावानं असलेली मालमत्ता निवडणूक शपथपत्रामध्ये न दाखवल्याचा आरोप. लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस. रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे यांच्या याचिकेवरून नोटीस. मनसे निष्क्रियांना घरी बसून तरुणांना संधी देणार. सूत्रांची माहिती. राज ठाकरे 9 मार्चला पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन. पथकामध्ये 1 पोलीस निरीक्षक, 4 कॉन्स्टेबलचा समावेश. काही दिवसांपूर्वी मुंडे कुटुंबियांची प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटीकडे देण्याची मागणी केली होती. अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना मिळणारी मुभा मनमानी नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. उमेदवारांसाठी मर्यादा नसण्याला विरोध करण्याची याचिका कोर्टानं फेटाळली. एसटी महामंडळाच्या 3,360 एकर जमिनीचा विकास करण्यासाठी सरकारकडून विकासकांना आमंत्रण. सरकार लवकरच 150 ते 160 निविदा काढणार. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. 65 वर्षांवरील टॅक्सी रिक्षा चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत 10,000 रुपये मिळणार. आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीमध्ये प्रताप सरनाईकांची घोषणा. साताऱ्याच्या मलकापूरमध्ये 30 वर्षीय महिलेवर कोयत्यानं हल्ला. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. महिला गंभीर जखमी. पोलिसांकडून हल्लेखोराचा तपास सुरू. दलाई लामांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. दलाई लामांच्या नव्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये एकूण 33 सुरक्षा कर्मचारी. गुप्तचर खात्याच्या अहवालानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय. एमसीएकडून क्रिकेटच्या विकासासाठी नवे उपक्रम जाहीर. मुंबई विद्यापीठाच्या सहकार्यानं क्रिकेटपटूंसाठी पदवी शिक्षण सुरू करण्यात येणार. खेळाडूंसाठी एमसीएचं महत्त्वाचं पाऊल. धुळे जिल्ह्यामधील 12वीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर लक्ष देण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे चित्रीकरण. मात्र याविरोधात ठाकरे गट आक्रमक. निर्णय रद्द करण्याची जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी. मनसे कार्यकर्त्यांनी हिमालयावर मनसेचा झेंडा फडकावला. मनाली इथं अटल टनल येथे मनसेचा झेंडा फडकावण्यात आला. धुळे जिल्हा परिषदेमध्ये 1194 रिक्त पदं. त्यामुळे जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण. ही पदं कधी भरण्यात येणार याकडे लक्ष. भिवंडी शहरामधील पाणीपुरवठा 5 दिवस कमी दाबानं होणार. वराळ देवी जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीचं काम सुरू. भिवंडीतील पांडवगडावर पुरातन शिवलिंग आणि पादुका सापडली. पांडकेश्वर नाव देत ग्रामस्थांची पूजा करण्याची मागणी केली. धुळ्यामध्ये भाव नसल्यानं कापसाचं पीक घरातच पडून किमान 8,000चा दर मिळावा. शेतकऱ्यांची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 36% शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी. शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत ई पीक पाहणी करता येणार. धुळ्यामधील रानमळा फाट्यावर शेतकऱ्यांना लुटणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात. तिघांकडून 7,48,000 रुपये हस्तगत. जळगावातील पाचोऱ्यामध्ये सराब दुकान फोडणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अटक. आरोपीकडून 6,70,000चा मुद्देमाल जप्त. अकोल्यामध्ये भाजपच्या अमरावती विभागाची बैठक. बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, रवींद्र चव्हाण देखील उपस्थित. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा. नाशिकच्या मालेगावमधील बांगलादेशी रोहिंगे प्रकरणाची चौकशी एटीएसकडे द्या.
विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. गोंदियाच्या गोरेगावमधील बबई देवटोला शेतशिवारामध्ये तरुणीची हत्या. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची भाजपच्या मनोज पोपचे यांची मागणी. चंद्रपूरमध्ये अवैध सावकाराकडून 9 जणांची फसवणूक. व्याजानं पैसे देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी आणि मालमत्ता बेकायदेशीरपणे हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. वर्ध्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे सीसीआयची कापूस खरेदी बंद. कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. अहिल्यानगरच्या मार्केटमध्ये आज कांद्याची आवक घटली. आवक कमी झाल्यानं भाव स्थिर पाहायला मिळाले. हिंगोलीच्या बाजारामध्ये टरबूज विक्रीसाठी शेतकरी दाखल. टरबुजाला 20 रुपये किलोचा भाव. टरबुजाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. हिंगोलीच्या सेनगावमधील काकतोडामध्ये अमेरिकन चियाची लागवड. शेतकऱ्याला एकरी 80,000 रुपयांचा नफा मिळाला. नांदेडच्या मुदखेड तालुक्यामध्ये पोषक वातावरणामुळे गुलाब शेती बहरली. गुलाबाला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. पुणे जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे बांबू शेती कार्यशाळेचं आयोजन. बांबूपासून विविध वस्तू बनवण्यासाठी मार्गदर्शन. नांदेडच्या मुदखेड तालुक्यामध्ये वातावरण बदलामुळे झेंडू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जेजुरीच्या खंडोबा गडावर माघ पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू. खंडोबाच्या शिखराला विविध भागातून काठ्यांची भेट. हिंगोलीच्या बाबुळगावमध्ये येडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात. यात्रेमध्ये आगीच्या निखाऱ्यावरून अनवाणी पायानं चालण्याची परंपरा. अंबरनाथ तालुक्यामधील मलंगगडाची यात्रा सुरू. मलंगगडावर पालखी सोहळा पार पडला. पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये ग्रामदैवत मोहिनीराज यात्रेला सुरुवात. खापराचे भांड्या हातावर नाचवत भळण कार्यक्रम देखील संपन्न. वाशिम जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमधील पाणीसाठा घटला. पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण. उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेडमध्ये पाणी टंचाईचं संकट. हंडाभर पाण्यासाठी महिलांची विहिरीवर कसरत. गावकऱ्यांकडून पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी. नांदेडच्या किनवट शहरामध्ये मोबाईलच्या दुकानामध्ये चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. किनवट पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू.